संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालून या काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत जीवनातील विशेषता प्रगट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान भक्त वत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून व या पवित्र शहरातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अद्वैयू कीर्तनकार प्रवचनकार ताळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या या पवित्र दरबारात ज्ञानदेव सेवा मंडळाच्या द्वारा समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या सर्व भाविकांच्या या मंडळाचे सर्व विश्वस्त यांच्या द्वारा या मंडळाचे अध्यक्ष महोदय वारकरी संप्रदायातले अत्यंत सोज्वळ निर्मळ आणि वारकरी संप्रदायातलं अत्यंत वेचक असं चिंतन करणारं व्यक्तिमत्व परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय महाराज यांच्या आदेशातून मी या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. मोठ्या श्रद्धेने मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादि कालापासून अनंत युगापासून अनेक जन्मापासून भगवंताच्या दर्शनाची जी आपल्याला भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी.
देवातलं आणि आपल्यातलं अनुभूतीतलं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते हळूहळू हळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी आणि स्वप्नात का होईना येऊन देवानं आपल्याला दर्शन द्यावं आणि आपल्या अनंत जन्माचा प्रवास पूर्ण होऊन संत दर्शन आणि भगवत कृपेला आपलं जीवन लायक बनावं. याच शुद्ध स्वच्छ अपेक्षेने आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. आजच्या या सेवेमध्ये खरं म्हणजे आजची 2 नंबरची कीर्तन सेवा आहे. 2 नंबरची म्हणायचं का नंबर 2 ची म्हणायचं हा भाग तुमचा आहे. दुसरा दिवस आहे एवढी गोष्ट खरी आहे. आणि स्वतः महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. खरं तर मी त्यांना प्रार्थना करतोय, विनंती करतोय की तुम्ही पुढे येऊन बसा. पोरासोरांच्या कीर्तनात एवढ्या मोठ्या लोकांनी खरं म्हणजे टाळ घेऊन उभा राहणं हे बरं नसतं, हे चांगलं नसतं. पण वारकरी संप्रदायाच्या विषयातलं त्यांच्या अंतःकरणात शुद्ध प्रेम आहे आणि म्हणून ते या ठिकाणी उभे आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये ज्ञानोबाराय सांगतात, एत जे जे मी बोले ते प्रभू तुमचेचे शिकविले, यया कारणे अवधारी जे आपुले आपण देवा. ऐका, त्यांची जशी कृपा होईल त्या पद्धतीने आपण काही वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न करूया. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगातून संत जीवनातली विशेषता प्रगट करतात. संत का विशेष आहेत त्याची मीमांसाही या अभंगातून मांडतात. ऐका, खरं म्हणजे असं एकही क्षेत्र नाही की त्याच्यात विशेष आणि सामान्य नाही असं एकही क्षेत्र नाही. कोणतंही क्षेत्र आपण आपल्या डोळ्यासमोर घ्या, त्या क्षेत्रामध्ये काही विशेष असतात तर काही सामान्य असतात. केवळ विशेष क्षेत्र संपलं, क्षेत्र नाही. केवळ सामान्य क्षेत्र संपलं, क्षेत्र नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये काही विशेष असतात तर काही सामान्य असतात. विशेष आणि सामान्य या दोन्हीच्या संमिलनातूनच ते क्षेत्र बनत असतं. सामाजिक क्षेत्र घ्या, संपत्तीचं क्षेत्र घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, सत्तेच्या क्षेत्रामध्ये काही विशेष सत्ताधीश असतात तर काही सामान्य सत्ताधीश असतात. संपत्तीचं क्षेत्र घ्या, काही विशेष संपत्तीवान असतात तर काही सामान्य संपत्तीवान असतात. आता तुमच्याकडे संपत्ती नाही का? होय म्हणा की आहे, आहे. आणि अंबानीकडे आहे, म्हणजे ते विशेष आणि आपण सामान्य. संपत्तीच्या क्षेत्रात काही विशेष संपत्तीवान, काही सामान्य संपत्तीवान. सत्तेच्या क्षेत्रात काही विशेष सत्ताधीश तर काही सामान्य सत्ताधीश. ऐका, कलेच्या क्षेत्रात देखील हेच आहे. कोणतंही कलेचं क्षेत्र घ्या, मग मृदंगाचं क्षेत्र घ्या, मृदंगामध्येही काही विशेष मृदंगाचारी असतात. अगदी स्वरबद्ध, अगदी तालबद्ध, अगदी लयबद्ध, वक्त्याला आवश्यक
पोषक असा मृदंग वाजवणं म्हणजे कीर्तनाला साथ करण्याकरता आहे याचं भान ठेवून वाजवणं हे विशेष मृदंगाचार्याचं लक्षण आहे. आणि खरं म्हणजे इथे असे विशेषच आहे. नाहीतर खूप खूप कठीण कठीण परिस्थितीतून वाटचाल करावी लागते. आम्ही कधीच म्हणत नाही ते लाऊडस्पीकरवाल्यांना आवाज वाढवा म्हणून. आमच्या अगोदर त्यांनीच बेजार केलेलं असतं त्याला वाढव वाढव. काही विशेष मृदंगाचार्य असतात तर काही सामान्य मृदंगाचार्य असतात. एका कीर्तनामध्ये 3 डोळे पडतात आणि मग लोक म्हणतात वारे मृदंग्या. सामान्य गायनाचंही क्षेत्र असंच आहे. काही विशेष गायक असतात. वक्त्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं तो कोणत्या भावविश्वामध्ये आहे याचा अभ्यास करून त्याला पूरक असलेलाच राग अत्यंत कमी वेळामध्ये पुढे घेऊन त्याच्यामध्ये रंगत निर्माण करणं हे एका विशेष गायकाचं लक्षण आहे. तर काही सामान्य असतात. वक्ता जे बोलतो त्याच्यातला कुठला तरी एखादा अवांतर शब्द पकडायचा आणि तो शब्द ज्या प्रमाणात आहे ते प्रमाण देऊन टाकायचं. सामान्य काय. कदाचित या लोकांना असं वाटत असेल मृदंगाच्या क्षेत्रात आणि गायनाच्या क्षेत्रातच तुम्ही विशेष आणि सामान्य सांगताय, कीर्तनात नाही का? इकडे ते असंच आहे. कीर्तनाच्याही क्षेत्रामध्ये असंच आहे. काही वक्ते संत वाङ्मयाचं श्रद्धेनं आणि सूक्ष्म बुद्धीनं परिशीलन करून अभ्यास करून योग्य श्री गुरुच्या सहवासात राहून साधनेनं चारित्र्यानं जीवन समृद्ध करून वारकरी संप्रदाय अर्थात संत वाङ्मयाचं चिंतन करून दृष्टांताच्या सिद्धांताच्या द्वारा वेगळ्या वेगळ्या प्रकारातून ते संप्रदायाचे तात्विक सिद्धांत युक्ती प्रयुक्तीच्या द्वारा श्रोत्याच्या हृदयपटलावरती कोरणारा एक विशेष कीर्तनकार आहे. तर दुसरा सामान्य कीर्तनकार आहे 2 तासामध्ये अभंगाला थोडी सुद्धा तकलीफ होऊ न देणारा. आणि मग श्रोते कौतुक करतात. श्रोते म्हणतात वा अरे अभंगावर तर कोणीही बोलत. पुढचा शब्द असतो त्यांचा. माझा मुद्दा इतकाच आहे कोणतंही क्षेत्र डोळ्यापुढे घ्या की त्या क्षेत्रात काही विशेष तर काही सामान्य. स्वयंपाक तर सर्वच जणी करतात. आता पुढचं समजून घ्या. विशेष असतं काही सामान्य असतं. असं एकही क्षेत्र नाही की त्याच्यात विशेष सामान्य पण नाही. तसा तर क्षेत्राचाच विचार केला, जागेचाच विचार केला, गावाचाच विचार केला तर प्रत्येक गावामध्ये माणसंच राहतात. पण ते गाव विशेष असतं जे ते हरीचे दास. हरीचे जन्म घेते जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश. जिथे वैष्णव जन्माला येतात
ते गाव इतर गावापेक्षा विशेष आहे. विशेष आहे. गावागावाचीच विशेषता विचारात घ्यायची ठरली तर सर्व गावापेक्षा पंढरीची विशेषता काय आगळी आणि वेगळी आहे. पंढरीची विशेषता सांगताना महाराज सांगतात, तात्काळ अभिमान नष्ट होण्याचं सामर्थ्य ते या पंढरीस घडे. खडा पाजर रोकडे उठाउठी अभिमान जायाचे स्थळ कोण. कोठे रोमांच शरीरा नेते अश्रूची या धारा. तुका म्हणे काला कोठे आलेद देखीला उठाउठी अभिमान जायाचे स्थळ कोण. हे सगळं कुठं आहे ते या पंढरीस घडे. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरी क्षेत्राची विशेषता सांगताना महाराज सांगतात, ऐका पंढरीचे महिमान राहुळ की तुके तेथील तृण आणि पाशा हेही देव जाणावे. तिथलं गवत सुद्धा काय आहे, तिथला दगड सुद्धा काय आहे, देव आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी खंडारकर महाराज हे चरण सांगताना असं सांगायचे, असं म्हणतात, ते असं म्हणायचे, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे माणसं नव्हे, असं ते म्हणायचे. आपला मुद्दा इतकाच आहे, मुद्दाम तोंड इकडे घेतलाय. मुद्दा आपला इतकाच आहे की पंढरीची विशेषता आहे. पंढरी क्षेत्राची विशेषता सांगताना महाराज सांगतात, महाराज बोलतात, भूवैकुंठ अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. किंवा आणखीन विशेषता सांगतात, पंढरीस घडे अतित्याय मृत्य तो जाय पतित अधम पाता. खरं म्हणजे त्याचा अन्वय लावताना फार काळजीपूर्वक लावला पाहिजे. पंढरीत जर अचानक मृत्यू घडला, आकस्मिक मृत्यू घडला, तो जाय पतित अधम पाता, तो अधम पाताला जातो असं नव्हे. तो जाय पतित अधम पाता, तिथं प्रश्नचिन्ह द्यायचंय. तो जाय पतित अधम पाता, तो काय अधम पाताला जातो का? उत्तर आहे, जात नाही. प्रश्नातच उत्तर आहे, जात नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, पंढरी क्षेत्राची विशेषता काय आगळी आणि वेगळी आहे. त्याही पेक्षा आळंदी क्षेत्राची विशेषता वेगळी आहे. जो करील याची तो तारील सकळही सकळही पुढे पवित्रा याचे दर्शने होती. यात्रे अलंकापुरा येती ते आवडते विठ्ठला. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमा या. आळंदी क्षेत्राची विशेषता काय आगळी आणि वेगळी आहे. तर त्र्यंबकेश्वरची विशेषता याच्याही पेक्षा वेगळी आहे, याच्याही पेक्षा वेगळी आहे. जर त्र्यंबकेश्वरला जाऊन ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घडली तर नामदेव महाराज सांगतात, त्याच्या पुण्या नाही गणना. पण एक जणांना उत्तर दिलं, महाराज तुम्ही प्रदक्षिणा करा म्हणतायत, अहो गुडघे दुखतायत, आता वय आहे का प्रदक्षिणा करण्यासारखं, आता कसं शक्य आहे. नामदेव महाराजांनी मग त्याला पुन्हा सुधारित सांगितलं, प्रदक्षिणा नाही ना करू शकत. अरे डोळ्याने ब्रह्मगिरी पहा, दृष्टी पडता त्याची नाही. पण पुन्हा यानं उत्तर दिलंच. काय उत्तर दिलं, महाराज आता 70-72 वय झाले, दिसणं कमी आले. डोळ्यानं ब्रह्मगिरी दिसते कुठं, दिसायला कमी आलंय, काय करू. महाराज पुन्हा त्याला बोलताय, कुशावर्ताचं स्नान कर. कुशावर्ती करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे. त्याने सांगितलं, पण या आता इतक्या थंडीच्या दिवसात आणि या वयात कुशावर्तच काही ज्याला करायचं नसतं तो काहीतरी काढतोच. शेवटी नामदेव महाराज म्हणतायत, बोलतो रे तू खूप चांगलं, फक्त बोलता येते जास्त. जे सांगितलं त्याला नकोच म्हणतो, नाहीच म्हणतो, म्हणजे बोलता चांगलं येत आहे. मग बोलता येत आहे ना, तर फक्त किमान वाचेन गंगा गंगा तरी म्हण, वाचे म्हणता. माझा मुद्दा इथं थांबला आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वरची विशेषता वेगळी आहे, आळंदीची विशेषता वेगळी आहे. ऐका, क्षेत्राची ही काय आहे विशेषता. तर कधी कधी कालाची देखील विशेषता असते. काही काल पवित्र असतात, कालाची विशेषता असते. गेल्याच वर्षी अधिक मास येऊन गेला, अधिक मासाची विशेषता आहे. इतर मासामध्ये कीर्तन ऐकलेलं पुण्य आणि अधिक मासात कीर्तन ऐकलेलं पुण्य हे इतर मासापेक्षा अधिक आहे.
इतर मासात पंगत घातलेलं पुण्य आणि अधिक मासात पंगत घातलेलं पुण्य हे इतर मासापेक्षा अधिक आहे. इतर मासात सत्कर्म केलेल्याचं पुण्य, नामचिंतन केलेल्याचं पुण्य आणि अधिक मासात नामचिंतन केलेल्याचं पुण्य अधिक आहे. लक्षात ठेवा, कायदा एवढ्यावरच थांबलेला नाही. इतर मासात तंबाखू खाल्लेल्याचं पाप आणि अधिक मासात तंबाखू खाल्लेल्याचं पाप हे इतर मासापेक्षा अधिक आहे. एक चांगलं ध्यानात ठेवा. फक्त कायदा पुण्याच्याच बाबतीत लावून मोकळं होऊ नका. कोणतंही कर्म करा त्याचं फळ अधिक मासात अधिक आहे. ही कालाची काय आहे विशेषता. कधी कालाची विशेषता असते, कधी क्षेत्राची विशेषता असते, तर कधी कधी व्यक्तीची विशेषता असते. तसं जर पाहिलं तर पंचमहाभौतिक रूपाने जर बघितलं तर सगळे शरीर, सगळी माणसं सारखीच दिसतात, पण प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी काय असते विशेषता असते. ऐका, तुम्ही आणि संत महात्मे याचं जर अवलोकन केलं तर आपल्यापेक्षा संत हे विशेष आहेत. कसे विशेष आहेत एक विचार करा. एरवी आपलाही आकार कशाचा आहे नक्की म्हणा माणसाचा आहे आणि त्यांचाही आकार माणसाचाच आहे. पण लक्षात असू द्या, मानवी जीवनाची विशेषता ही आकाराने ठरत नसते. माणसाच्या जीवनाची विशेषता आचाराने ठरत असते. आकार कोणता आहे याला परमार्थात फारसं मूल्य नाही. आचार काय आहे याला फार महत्व आहे. विशेषता ही आचाराहून विचारात घेतली जाते एक, आणि दुसरी गोष्ट विशेषता ही अनुभवावरून विचारात घेतली जाते दोन. ऐका, आपल्या अनुभवाचा विषय आणि महात्म्याच्या संतांच्या अनुभवाचा विषय या दोन्हीची जर तुलना केली तर त्यांच्या अनुभवाचा विषय देव आहे आणि आपल्या अनुभवाचा विषय आहे. हा फरक आहे. अनुभव तुम्ही कशाचा घेता याच्यावर विशेषता आहे एक, आणि आचार आपला कोणता आहे यावर विशेषता असते दोन. जरी दिसायला आकार सारखाच दिसत असला तरी संत नवती जगा मानसात्या सारिखे. ऐका, आकारावरून संतत्व ठरत नाही, आकारावरून विशेषता ठरत नसते, तर ते आचारावरून अनुभवावरून ठरत असते. बाहेरून जर पाहिलं तर ते आणि आपण कसे दिसतोय सारखेच दिसतोय. त्यांनाही दोन हात आहेत, आपल्यालाही दोन हात आहेत, त्यांनाही दोन डोळे आहेत, आपल्यालाही दोन डोळे आहेत. मग ऐका, त्यांचीच विशेषता का हरी भक्त थोर भूमंडळी असं का साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी हे का तेच विशेष का आपण का नाही विशेष. आपल्यात आणि त्यांच्यात अंतर असलंच पाहिजे. ते अंतर शोधलं पाहिजे. काय अंतर आहे
मला वाटतं 1962चा काळ होता. भारत आणि चीन यांचं युद्ध सुरू होतं आणि त्या काळात भारत देशाचे पंतप्रधान नेहरू यांचे फोटो दररोज वर्तमानपत्रामध्ये छापून येत होते. त्याच काळात एक व्यक्ती वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु दांडेकर मामा यांच्याकडे ती व्यक्ती आली. दुपारची वेळ होती. मामांचं जेवण झालेलं होतं. वारकरी शिक्षण संस्थेच्या जुन्या ऑफिस मध्ये कार्यालयात मामा बसले होते खुर्चीत. त्याने दर्शन घेतलं आणि विचारलं, मामा एक विचारू का? मामा म्हणाले, विचारा. आता मामाला असं वाटलं एखादा पंचदशीतला श्लोक विचारतील, ज्ञानेश्वरीतल्या ओळीचा अर्थ विचारतील. खरं म्हणजे साधूला भेटल्यानंतर हेच विचारावं बरं का, हेच विचारावं. भरपूर फिरलोय पण अजून मुलीचं जमत नाही हे विचारू नये. साधूला हे सांगावं, हे परमार्थातलंच विचारावं, लक्षात ठेवा. विचारलं आणि विचारू म्हणे विचारा. त्याने विचारलं, मामा तुम्ही आजचं वर्तमानपत्र वाचलं का? मामा म्हणाले, हो वाचलं. कालचं वाचलं? हो म्हणाले, कालचं पण वाचलं. परवाचं? मामा म्हणाले, मी परवाचं पण वर्तमानपत्र वाचलं. म्हणजे तुम्ही नेहमी वर्तमानपत्र वाचता वाटतं? मामा म्हणाले, मी दररोज वर्तमानपत्र वाचतोय. तुला काय म्हणायचंय ते लवकर सांग, 9 वाजून गेले. मग ऐका, त्याने विचारलं, मामा गेले 8 दिवस झाले प्रत्येक वर्तमानपत्रातल्या प्रत्येक पानामध्ये नेहरूंचेच फोटो कसे काय छापून येतात? म्हटले, मग म्हणजे तुझं काय? नाही नाही हो, पण रोजच्याच वर्तमानपत्रात त्यांचाच फोटो का छापून येतोय? मामा म्हटले, तुला काय म्हणायचं? मला नाही काय, पण माझा मुद्दा असा आहे, अहो तेही माणूसच मीही माणूसच. म्हटले, मग एखाद्या दिवशी माझा फोटो काय काय असं काय? त्याने सांगितलं, का रोज त्यांचाच का? सांगा ना काय कारण आहे? तेही भारताचे नागरिकच आहेत, मी सुद्धा भारताचा नागरिकच आहे. एखाद्या दिवशी माझा फोटो वर्तमानपत्राने छापला तर काय बिघडेल? सांगा मामा, काय अडचण काय? मग मात्र मामाने त्याला उत्तर दिलं. म्हणतात मामा फटकळ विनोदी होते. त्याने मामाला विचारलं, मामा का अडचण काय? सांगा. त्यांच्या अंगावर धोतरच आहे नेहरूच्या, त्यांच्याही अंगात शर्टच आहे नेहरूच आहे, त्यांच्याही डोक्यावर टोपीच आहे, माझ्याही डोक्यावर टोपीच आहे. फरक काय? त्यांच्यात माझ्यात अंतर काय? रोज फोटो त्यांचा छापून येतोय, विशेषता काय? मग मामाने उत्तर दिलं. ऐक म्हणाले, तुझ्याही अंगावर धोतर आहे, त्यांच्या अंगावर धोतर आहे, तुझ्याही अंगावर नेहरू शर्ट आहे, त्यांच्या अंगावर तोच आहे, तुझ्याही डोक्यावर टोपी आहे, त्यांच्याही डोक्यावर टोपी आहे. हा म्हटला, हो म्हणूनच म्हणतोय माझा फोटो काय येत नाही. मामा म्हणाले, ऐक. मामाने उत्तर दिलं, त्यांच्या डोक्यावर जी टोपी ठेवलेली आहे म्हणे, त्या टोपीच्या खाली जे डोकं आहे ना, त्या डोक्यामध्ये भारत देश चालवण्याचं सामर्थ्य आहे म्हणे. म्हटलं, माझ्या डोक्यावर टोपी आहे? मामा म्हणाले, तुझ्याची डोक्यावर टोपी आहे ना, ते इकडे तिकडे कुठंतरी ठेवण्याऐवजी तुझ्या डोक्यावर ठेवले एवढाच त्याचा अर्थ आहे म्हणे. तसं काही नाही. हेच काय आहे? अंतर आहे, लक्षात घ्या. तसं तर त्यांच्याही डोक्यावर टोपी आहे, तुझ्याही डोक्यावर टोपी आहे. डोकं त्यांनाही आहे आणि डोकं तुलाही आहे, पण नुसतं डोकं असून उपयोग होत नाही, डोकं असलं पाहिजे. लक्षात ठेवा, हीच त्या दोन्हीतली काय आहे? अंतर आहे. हेच त्यांचं जीवन विशेष आहे. ऐका, संत महात्म्यांचीच विशेषता आज ही आहे. काय कारण? आकारानं पाहिलं, बाहेर अंगानं पाहिलं तर ते आणि आम्ही सारखेच आहोत. मग तेच विशेष का? असं त्यांच्याकडे काय आहे? महाराज याचं उत्तर सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतात.
संचला सकळ मूर्तिमंत अभंगाच्या ऐका पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संत विशेष का याचं उत्तर देतात ऐका. आणि उत्तर काय दिलंय? संत संगे याचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत. सकळ मूर्तिमंत संचला याचा संत संगे वास सर्व काळ. संतांच्या सहवासात सर्व काळ देव राहतो म्हणून संत म्हणून संत कसे विशेष. आता तुम्ही लक्ष देताय, जागे पण आहेत तर जरा चांगलं आहे का? संत विशेष का? काय उत्तर दिलं तुकोबारांनी? संत विशेष कशामुळे? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ वास करतो म्हणजे राहतो म्हणून संत विशेष. बरोबर? इथपर्यंत लक्षात आलंय. आता ऐका, या पहिल्या प्रश्नावर एक छोटी शंका आहे, तीच 10 वाजवण्याची शक्यता आहे. ती शंका आहे कोणती? देव संतांच्या संगतीत सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. तर प्रश्न हा आहे, देव सर्व काळ कुठे राहत नाही? देव सर्व काळ कुठे राहत नाही? ऐका, देव राहत नाही अशी एकही जागा शोधून देखील जागा, व्यक्ती, वस्तू, पदार्थ एकही नाही की तिथं देव नाही. बोला, म्हणजे थोडक्यात देव सगळीकडे सर्व काळ आहे. पहिली गोष्ट सगळीकडे आहे, सर्व ठिकाणी आहे. बरोबर? अगदी अगदी देव नाही म्हणणाराच्या हृदयात सुद्धा देव आहे. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. म्हणजे असं काय? हो, कारण देव असल्यामुळेच त्याला नाही म्हणता येते. त्याच्यातला देव जर निघून गेला तर मग शेजाऱ्याने म्हणावं लागतं राम नाम सत्य आहे. म्हणजे देव नाही म्हणण्यासाठी सुद्धा कोण असावा लागतो? देवच असावा लागतो. अगदी अगदी श्रीराम लागूच्या नावात सुद्धा श्रीराम. लक्ष द्या, प्रत्येक ठिकाणी कोण आहे? देव आहे. सगळी ठिकाणी, सगळ्या ठिकाणी देव आहे. देव न मानणाराच्या हृदयात सुद्धा कोण असतो? देव असतो. गोपाळ गणेश आगरकर हे नाव आपल्याला माहित आहे. खरं म्हणजे ते नास्तिक होते, देव मानत नव्हते. पण ऐका, दररोज ते विष्णू सहस्रनाम वाचायचे. त्यांना विचारलं, तुम्ही देव नाही म्हणता? हो म्हणे, नाही म्हणतो. मग विष्णू सहस्रनाम तुम्ही रोज का वाचता? त्यांनी सांगितलं, देव नाही म्हणतो गोष्ट खरी आहे, पण तरी मी विष्णू सहस्रनाम वाचतो. त्याचं कारण आहे, असलाच तर आपल्याकडून घोटाळा होऊ नये. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा आहे, देव न मानणारा सुद्धा पर्यायाने देवाला मानतोच. की काही लोक आम्हाला असे भेटतात, महाराज ते एकादशी, ते वारी, ते पंढरपुरात अजिबात आपण काय करीत नाही, फक्त चतुर्थी असते. आता फक्त चतुर्थी असते म्हणजे ज्ञानोबाला तर स्पष्ट म्हटले, हे मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील, माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. परमात्मा नाही, देव नाही, अशी या विश्वात एकही वस्तू, एकही व्यक्ती नाही. विठ्ठल जळी स्थळी, विठ्ठल विस्तारला जनी, सर्वा घटी राम. सगळे प्रमाण पाळले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी देव आहे. अजून एक उत्तर द्या, सगळीकडे देव आहे, प्रत्येक ठिकाणी देव आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तो देव 2 तास असतो का 4 तास असतो त्या वस्तू?
सर्व काळ जमला म्हणजे सर्व ठिकाणी सर्व काळ देव आहे, बरोबर. मग सगळेच विशेष का नाही? हे बघा, संत विशेष का सांगितले? त्याची मीमांसा काय केली तुकोबाराने? त्याचं कारण काय सांगितलं? संत संगे याचा वास सर्व काळ, देवाचं सर्व काळ वास्तव्य संतांच्या संगतीत आहे म्हणून संत विशेष. मग देवाचं सर्व काळ वास्तव्य नाही कुठं? सगळीकडेच आहे ना, सगळीकडेच आणि सर्व काळ देव वास्तव्य करतो. आपल्याला सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. ऐका, याच्या खालची ओवी सांगा बरं. एरवी संतांचे हृदय देशी, एरवी हभपचे हृदय देशी, एरवी कीर्तनकाराचे हृदय नाही. काय तोरून शब्द घातला हो ज्ञानोबरायांनी. हृदयाला हात घालणारा, डोळ्यात तेल घालून अक्षर लिहिलेले आहेत. एरवी बोला सर्वांचे हृदय देशी. मग सर्वांचे हृदय देशी जर देव आहे तर सगळेच विशेष का नाही? संतच विशेष का? काय कारण आहे मग संतच विशेष असण्याचं? कारण ज्या कोणत्या अवच्छेदकाने, जे अवच्छेदक मांडले संतांच्या विशेषत्वाचं, अवच्छेदक कोणतं मांडले? देव त्यांच्या जवळ सर्व काळ राहतो, हे अवच्छेदक आहे. मग आमच्या जवळ सर्व काळ काय भूत राहत? देवच राहतो ना. तुम्ही माना न माना तो विषय सोडा, पण राहतो एवढी गोष्ट खरी आहे की नाही? आहे एवढी गोष्ट खरी आहे. मग ऐका, आणि विशेष का नाही? संतच विशेष का? तर याचं उत्तर आहे, याचं उत्तर द्यायचंय. त्याचं उत्तर असं आहे, वस्तूचं अस्तित्व असणं एक, वस्तूचं प्राकट्य असणं दोन, आणि वस्तूची अनुभूती येणं तीन. या गोष्टी तीन आहेत. कधी कधी असं असतं, वस्तूचं अस्तित्व असतं पण प्राकट्य नसतं. कधी कधी असं असतं, प्राकट्य असतं पण अस्तित्व नसतं. लक्ष द्या, शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व याच चराचरात अणु अणु रेणू रेणू कणा कणात काय आहे? अस्तित्व आहे. प्राकट्य कुठं आहे? ऐका, आणि मायेच सगळीकडे सर्व काळ प्राकट्य आहे. अस्तित्व कुठं आहे? अस्तित्व नाही ना. ज्ञानोबा किती 14 वेळात बोलतात, हिचे नाही हेच रूप ठाण्याती उमप. आलं ठाण्याती उमप हे निद्रिता समीप चेता दुरी. ज्ञानोबराची भाषा आहे. ज्ञानाची जागृती ज्याच्याकडे आहे त्याच्यापासूनही दूर आहे, आणि अज्ञानाच्या झोपेत जो अडकलाय त्याच्याही जवळ आहे. हिचं रूप कोणतं आहे? नसणं हेच हिचं रूप आहे. नसणं. थोडं पुढे हिचे नाही याची रूप ठाण्याती उमप हे निद्रिता समीप चेता दुरी. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मायेचं प्राकट्य आहे. मायेचं काय आहे? प्राकट्य आहे, पण तिला अस्तित्व नाही. आता ऐका, अस्तित्व असतं तर काय झालं असतं? तिला माया म्हणलं नसतं, काय झालं? तिला अस्तित्व जर असतं तर तेच ब्रह्म झालं असतं, विषय संपला. ऐका, ब्रह्माला अस्तित्व आहे परंतु प्राकट्य नाही. मायेला प्राकट्य आहे परंतु अस्तित्व नाही. चांगलं लक्ष द्या, वस्तूचं अस्तित्व असावं का त्या वस्तूचं प्राकट्य असावं? बोला, प्राकट्य असावं. अस्तित्व नसलं तरी चालतंय. आणि मग सध्या बाजारात तेच आहे की त्याला अस्तित्वच नाही,
ज्याला काही अधिष्ठानच नाही तेच सगळीकडे प्राकट्य तेच आहे ना. ऐका, तर उत्तर हे आहे, अस्तित्व हे असावं आणि अस्तित्व संपन्न वस्तूचं प्राकट्य सुद्धा असलं पाहिजे. अस्तित्व असूनही, लक्ष द्या, अस्तित्व असूनही जर प्राकट्य नसेल, ती वस्तू प्रगट नसेल, तर त्या अस्तित्वाचा उपयोग होत नाही. तुम्ही लक्ष देताय बघा, ऊसामध्ये साखर असते का? म्हणजे ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व बोला आहे. खरेच गोष्ट आहे. शेतातलं घर, महाराज आले, लगेच मालका सांगितलं चहा ठेवा, मालकानं सांगितलं चहा ठेवा, ते आतमध्ये बोलून घेतलं, सांगायला येतं चहा ठेवा, साखरेचा पत्ता आहे कडे, तो हे लगेच खवळला. काय कळतं का तुला? जा 2 ऊस मोडून आण आणि 4 कांडे टाक पातेला. आता ऐका, ऊसाचे 4-2 तुकडे त्या पातेल्यात टाकले तर चहा होईल का? होणार नाही. त्याच्यात ऊसात साखर नाही का? मग का चहा होत नाही? उत्तर काय? बोला. उत्तर हे आहे, ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे, ही गोष्ट खरी आहे, पण प्राकट्य नाही. आणि प्राकट्य नसल्यामुळं साखर असूनही उपयोग होत नाही, काम होत नाही. प्राकट्य आवश्यक आहे, गरजेचं आहे. अजून विचारतो तुम्हाला, दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे का? दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे. आणि म्हणून महाराज जेवण करतायत, भातावर थोडं तूप वाढा, बाई घरामध्ये गेली, दूध आणून ओतलं, घ्या तू. आता ऐका, मालक म्हणता हे काय म्हणजे दुधात तूप नाही का? बोला की. म्हणून तूप वाढा म्हटल्यावर दूधच वाढलं तर चालतं का? उत्तर आहे, दुधामध्ये तुपाचं अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही, काम होत नाही. स्वयंपाक चालू आहे, करायचं आहे, महाराज थांबा, आता लगेच भाजी करते. खेड्यातली बिचारी, गॅस घरोघरी अजून पोहोचलेला नव्हता त्या काळात, आणि म्हणून ते 2-3 दगडं मांडली आणि त्या चुलीमध्ये 4-2 लाकडं तिने ठेवली. उत्तर द्या, लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे का? 4-2 लाकडं ठेवली तिनं आणि वाट पाहत बसली, पाणी कधी गरम होतंय म्हणून. होईल का पाणी गरम? का बरं? लाकडात अग्नी नाही का? मग पाणी का गरम होत नाही? प्राकट्य कुठं आहे? प्राकट्य म्हणजे तुमच्या आता चांगलं लक्षात येऊ लागलंय. उत्तर असं आहे, वस्तूचं अस्तित्व उपयोगाचं नाही, अस्तित्व असावं आणि ते कसं असलं पाहिजे? त्याचं प्राकट्य झालं पाहिजे. आता लक्षात घ्या, दुधातलं तूप जर प्रगट करायचं असेल तर गरज कशाची आहे? मंथोनी नवनीता तैसे नवनीता घे अनंता तैसे घे. ऐका, मंथन केल्याशिवाय तुपाची प्राप्ती होत नाही. आणि पुढे ऐका, चिंतन केल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. ऐका, दुधातून तुपाला प्रगट करण्याकरता गरज मंथनाची आहे
आणि चराचरात अणुअणुत रेणुरेणूत कणाकणात प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये असलेल्या परमात्म्याला प्रगट करण्याकरता गरज चिंतनाची आहे. चिंतनाने तो काय होतोय? प्रगट होतो. इतकं नामचिंतन घडलं पाहिजे की त्याला काय केलं पाहिजे? प्रगट केलंच पाहिजे. ज्ञानोबाराय किती गोड बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, सोनियाचा दिवस रूपे प्रगट पै झाला. त्याला प्रगट करायचं असेल तर गरज नामचिंतनाची आहे. अजून वेगळं सांगेल, लाकड आहे. लाकडातून अग्नीला जर प्रगट करायचं असेल तर ती दोन्ही लाकडं एकमेकावर बोला की घर्षण केली पाहिजे. एकमेकावर ती दोन्ही लाकडं काय केली पाहिजे? अशी घासली पाहिजे, सारखी घासली पाहिजे. आणि मग एकमेकावरती घासून 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 त्याच्यातून अग्नी काय होतो? त्याकरता सतत घर्षण केलं पाहिजे, सारखं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, असं सारखं असलं पाहिजे. त्याशिवाय हे शक्य होत नाही. इथून घरी जाताना काय अडचण आहे बरं रामकृष्ण हरी म्हणत गेलं? घरून इथं येताना रामकृष्ण हरी म्हणत आलं तर काय अडचण आहे? लोकल मध्ये एकदा बसायला जागा भेटली, मग हरिपाठ म्हणत गेलं तर काय अडचण आहे? लक्षात ठेवा, कितीतरी वेळ आपल्याला मिळतो. लोक सहजच बोलतात, वेळच नाही. एकच सांगतो, सध्या तुम्ही जिवंत आहे ती सगळी वेळच आहे. काय म्हणायचं? काय वेळ नाही? कितीतरी वेळ आहे, पुष्कळ वेळ आहे. दिवसाचे तास किती आहेत? 24. झोपण्याकरता किती द्यायचे लागले? आयुर्वेदाच्या शास्त्राच्या नियमाप्रमाणे किती आहे? 6 तास. 6 तास. पण जाऊ द्या, तेवढ्यावर तुमचं भागणार नाही. तुम्ही मोकळ्या मनानं 8 तास म्हटले, ठीक आहे, मी 2 तास वाढवून देतो. 8 तास झोपण्याकरता 8 तास गेले. किती राहिले? म्हणजे तुम्ही वेळ नाही असं म्हणताय म्हणून मी हे बोलायला लागलोय. किती राहिले तास? 16 तास. आता ऐका, पोट म्हटल्यानंतर उदरनिर्वाह करता काहीतरी काम उद्योग केलंच पाहिजे. त्याशिवाय कसं शक्य आहे हो? मग रोज कामात